पेन पोलिसांची उत्तम कामगिरी, 24 तासाच्या आत आरोपी पोलीस कस्टडीमध्ये। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी पेन येथे गुरुकृपा आईस्क्रीम पार्लर फोडून त्यातील रोख रक्कम 20,000 रुपये व कागदपत्रे चोरी करून नेले म्हणून पेन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरी करताना पाहण्यात आली व आरोपी कशा प्रकारे आहे, कसा दिसत आहे याचा शोध घेण्यात आला व 24 तासाच्या आत आरोपीला पोलिसांनी पकडले। चोरी केलेली रोख रक्कम व कागदपत्रे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली। पेन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग, 6 फौजदार राजेश पाटील, पोलीस हवालदार 1041 फोनकर, पोलीस हवालदार 861 कोकरे, पोलीस हवालदार 873 जाधव, पोलीस हवालदार 1424 भोईर, पोलीस हवालदार 1568 म्हात्रे, पोलीस हवालदार 885 वसकोटी, पोलीस नाईक 2319 म्हात्रे, पोलीस शिपाई 1951 तलवारी यांनी केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वसकोटी हे करत आहेत। आज आपण गुरुकृपा कोल्ड्रिंकमध्ये आहात, त्याचे मालक आहेत। काय नाव तुमचं? संतोष म्हात्रे साहेब, कशा पद्धतीची चोरी झाली तुमच्या याच्यामध्ये? 19 तारखेला रात्री पहाटे 2:15 दरम्यान 2 अज्ञात चोरटे आपल्या पाठीमागच्या दाराची कडी काढून दुकानात आले आणि त्यांनी गल्ला फोडून गल्ल्यातून 20,000 रुपये चोरी केले। हे तुम्हाला कसं कळलं? मी सकाळी जवळ आलो लवकर, आमच्या सकाळी दुकानात तो बघतोय तो एक गल्ला चावी तर माझ्या, पण गल्ला उघडा कसा होता आणि गल्ल्यातून पॉकेट नव्हता आणि त्या स्क्रूड्रायव्हरनी इकडे पुन्हा दिसत होतं। बरं, मग आरोपीला पोलिसांनी पकडले का? पकडलं, आरोपीला पोलिसांनी पकडले। बरं, ते आरोपीची माहिती तुम्हाला मिळाली का? कसे काय, कोण होते ते? काय नाव होतं त्यांचं, काय असं माहिती पडलं का? मयेकर होता आणि त्याला प्रसाद जाधव असं काहीतरी होता। म्हणजे म्हातारेचे होते, तरुण होते, कसे होते? तरुण वर्ग होता। एक अल्पवयीन होता त्याच्यातला। बरं, अजून काही वस्तू तुमची चोरीला गेली का? असं अजून ते काय आमचे हे होते कागदपत्र होते, आधार कार्ड, आमचे पॅन कार्ड, लहान होते मोठ्या मुलाचा आधार कार्ड आणि लायसन होतं, ड्रायव्हिंग लायसन आणि गाडीचं। अजून काही सोने चांदीची काही वस्तू? नाही, अजून काय तसं काय गेलेलं नाही, फक्त कॅश 20,000 रुपये आणि काय कागदपत्र होते ते चोरले गेले। पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांना 24 तासाच्या आतमध्ये पकडलं आहे आणि त्यांना पोलीस कस्टडीसुद्धा झालेली आहे। म्हणजे तुम्हाला पोलिसांकडून चांगलं सहकार्य मिळालं आहे, चांगलं सहकार्य म्हणजे त्यांनी त्यांची कामगिरी पार पडलेली आहे। तुम्ही जर अजिबात आराम नाही घेतला। बरं, पोलिसांना काय धन्यवाद द्याल तुम्ही? आता शब्द कमी पडतात, पण त्यांनी जे काम केलं म्हणजे न विश्रांती घेता एका दिवसात चोरीचा छडा लावला, त्यांचा खूप अभिनंदन। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।